हे हाय एव्हरीवन. तुमचं जर 10वी आणि 12वी झालं असेल आणि तुम्हाला जर पुढे कोणतं करियर ऑप्शन चूज करायचं, 10वी आणि 12वी झाल्यानंतर तुम्ही थोडंसं कन्फ्युजन असेल की कशामध्ये ॲडमिशन घ्यायचं. कारण तुमच्याकडे अजून 1-2 महिने आहेत की मी कशामध्ये ॲडमिशन घ्यायला पाहिजे किंवा पुढे जाऊन मी कोणत्या फील्डमध्ये करियर करायला पाहिजे. सो बेसिकली मी एक तुम्हाला 10वी आणि 12वी नंतर काय-काय ऑप्शन आहे हे शेअर करत आहे. तर पहिला आहे तुम्ही सुरुवातीला 11वी आणि 12वीला ॲडमिशन घेऊ शकता. सायन्स, कॉमर्स, आर्ट. सेकंड तुम्ही 10वी नंतर डायरेक्ट आय-टी-आय मध्ये ऑप्शन आहे की इलेक्ट्रिशियन, फिटरवाला, वेल्डर, मेकॅनिक्सवाला ॲडमिशन घेऊ शकता. डिप्लोमा हा एक ऑप्शन आहे. डिप्लोमामध्ये तुम्ही मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, सिव्हिलवाला ॲडमिशन घेऊ शकता. देन 10वी नंतर तुम्ही डायरेक्ट डिजिटल स्किल्स जर शिकलात, जसं की एक्झाम्पल डिजिटल मार्केटिंग असेल, ग्राफिक डिझाइन असेल, ब्युटी वेलनेसवाला पार्ट असेल, आणि त्यानंतर आहे अप्रेंटिसशिपवाला. अप्रेंटिसशिप जो ऑप्शन आहे तो थोडासा 90% ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ओपन होतो. त्यामुळे तो ऑप्शन थोडासा तुम्ही निग्लेक्ट केला तरी चालेल. सो बेसिकली 11वी आणि 12वी जसं की एक्झाम्पल तुम्ही सायन्सला, कॉमर्सला आणि बीएला ॲडमिशन घेऊ शकता. तर सायन्समध्ये तुम्ही वेगवेगळे पार्ट आहे, जसं की इंजिनिअरिंग, बीटेक करू शकता. बीएससी इन फिजिक्स केमिस्ट्री आहे, बीसीए करू शकता इन कम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये. फार्मास्युटिकल जसं की फार्ममध्ये ॲडमिशन घेऊ शकता 12वी नंतर. ठीक आहे. आणि डेटा सायन्स इज अ बूमिंग फील्ड, तो डेटा सायन्स पण मी यामध्ये ॲड केला आहे. तर हे सगळं झाल्यानंतर तुम्ही ॲज अ जॉब किंवा गव्हर्नमेंट जॉबची प्रिपॅरेशन करू शकता. कॉमर्स जर घेतलं तर बी-कॉमला ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्ही जसं की बँकिंग फायनान्समध्ये तुम्हाला जॉब भेटू शकतो किंवा कंपनीमध्ये जे अकाउंटिंग सेक्शन असतात किंवा डिपार्टमेंट असतात त्यामध्ये तुम्हाला जॉब लागू शकतो. त्यानंतर आहे बॅचलर ऑफ आर्ट्स, यामध्ये तुम्ही जर्नलिझम, मास कम्युनिकेशनची डिग्री, त्यानंतर डिझाईन ॲनिमेशनमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्ही ग्राफिक डिझाईन किंवा आजकाल जे 3D इफेक्ट, 4D इफेक्ट चालू आहे त्यामध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटू शकते. दिस इज ऑल अबाउट द फ्लो चार्ट आफ्टर कम्प्लिटेड ऑफ 10th अँड 12th क्लास. सध्या 2026 मध्ये कोणत्या फील्डमध्ये जास्त अपॉर्च्युनिटी आहे हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर खालील दिलेल्या कॅप्शनमध्ये क्लिक करा आणि तिथे तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन शेअर केली आहे.